थेट जाऊयात नाशिकमध्ये, ज्या ठिकाणी राज ठाकरे यांचा दौरा सुरू आहे। नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। कालपासूनच राज ठाकरे नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। राज ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्त्वाचा मानला जातो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे। आता ते त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलेले आहेत। त्र्यंबकेश्वरमधून निघणाऱ्या आषाढी वारीमध्ये सहभागी होत वारकऱ्यांशी ते संवाद सुद्धा साधणार आहेत। त्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत। या आधी सुद्धा राज ठाकरे या मार्गावरून जात असताना त्यांचं त्या ठिकाणी सुद्धा स्वागत करण्यात आलेलं होतं। मुस्लिम बांधवांनी सुद्धा वाटेमध्ये राज ठाकरे यांचं स्वागत केलं आणि आता त्र्यंबकेश्वरमधल्या या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी वारकऱ्यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांचा हा दौरा विधानसभेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे राज ठाकरे आता वारकऱ्यांची भेट घेत आहेत। त्यासोबतच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुद्धा सुरू झालेल्या आहेत। कालपासूनच राज ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आता याच ठिकाणाहून आषाढीसाठी जी वारी निघते त्या वारीमधल्या वारकऱ्यांशी सुद्धा राज ठाकरे संवाद साधणार आहेत, बोलणार आहेत। राज ठाकरे नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर मनसेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। राज ठाकरे यांचं काल आगमन झाल्यानंतर सुद्धा त्यांचं स्वागत करण्यात आलं। ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावण्यात आलेले होते। राज ठाकरे यांचे स्वागत असे ते बॅनर्स होते। यासोबतच कार्यकर्ते राज ठाकरे यांचं स्वागत करतात। आता त्र्यंबकेश्वरमध्ये राज ठाकरे पोहोचलेले आहेत। या ठिकाणी सुद्धा वारकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत।